आज दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। राज्यात झालेल्या मुसळधार पावसावर चर्चा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। यावर आता या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। 3 वाजता कॅबिनेट बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज्यात झालेल्या मुसळधार पावसावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत काय चर्चा होणार, काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, राज्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे आपण पाहिलं मुंबईची तुंबई झाली। अनेक राज्यामध्ये, अनेक भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे आणि आता आज ही बैठक होतीये। महत्त्वाची अशी बैठक होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आणि एकंदर आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे या अनुषंगाने की काल मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे काल मुसळधार पाऊस झाला त्या संपूर्ण पावसामुळे कुठेतरी नुकसान झालेलं आहे। अगदी मुंबईचे अनेक प्रकल्प असतील किंवा अगदी इतर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांना ज्या प्रकारे नुकसान झालं त्या संपूर्ण नुकसानावरती आज चर्चा होऊ शकते। एकंदर आज राज्य सरकार काही घोषणा करतं, काही अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कालचा पाऊस आणि येत्या काळामधील पावसाचा वाढलेला जोर या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी या संपूर्ण गोष्टीवर आज चर्चा होईल आणि एकंदर मान्सून ज्या प्रकारे 10 ते 15 दिवस आधीच दाखल झालेला आहे त्यामुळे कुठेतरी पूर्वतयारी झाली नव्हती का या संपूर्ण गोष्टीवर चर्चा आज मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे। त्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्रिमंडळातील इतर मंत्री यावर यांच्यामध्ये चर्चा होईल आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीवर काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, नक्कीच भूषण, जर आपण पाहिलं तर काही दिवसांआधीच महाराष्ट्रामध्ये आता मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। सरकारची सुद्धा तारांबळ उडाली असल्याचं आता विरोधकांकडून बोललं जात आहे, कारण कुठलेही नियोजन पावसासंदर्भात केलं गेलं नाही, कुठल्याही बैठका पूर्व नियोजित या ठिकाणी केल्या गेल्या नाही असं आता विरोधकांकडून बोललं जात आहे। नक्कीच एकंदर कालचा जो पाऊस साधारण 10 ते 15 दिवस हा आधीच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला त्यामुळे कुठेतरी संपूर्ण प्रशासनाची तारांबळ उडाली हे निश्चित आहे। मात्र कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न देखील ऐरणीवरती आहे। शेतकऱ्यांची अनेक पिकं जी होती ती अक्षरशः पावसाने झोडपून काढली त्यामुळे कुठेतरी या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच मुंबईतील अनेक प्रकल्प असतील, त्या साधारण मुंबईतील मरीन ॲक्वा लाईन हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पात सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकल्पावर सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिले। त्यामुळे अनेक प्रकल्प असतील किंवा शेती नुकसान असेल या सर्व गोष्टींवरती आज चर्चा होणार आहे आणि एकंदर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यावर काय भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी काही नवीन पॅकेज देतं का किंवा एकंदर येत्या काळामध्ये पावसाने जर अजून जोर वाढला आणि अजून जर नुकसान झालं तर कशा प्रकारे पूर्वतयारी करता येईल का या सर्व गोष्टींचा आज अंदाज स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत। जी नक्कीच भूषण, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।